आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, लोक तुमच्या पाठीशी राहतील। सतेज बंटी पाटील। लोकांची कामे प्रामाणिकपणे करा आणि समाजात विश्वास निर्माण करा। कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला तर लोक कायम त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असे प्रतिपादन माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले। जयसिंगपूर येथील जयसिंगपूर महाविद्यालयाच्या डॉक्टर SS भिर्डी सभागृहात काँग्रेस पदाधिकारी निवड व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमास दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना श्री पाटील म्हणाले, निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सेलच्या नवीन कार्यकारिणी तयार कराव्यात। समाजातील विविध घटकांचे तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राधान्याने हाती घ्यावेत। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कामाची मोठी संधी उपलब्ध आहे। विरोधी पक्षात असताना जनतेसाठी अधिक प्रभावीपणे काम करता येते। ते पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांना प्रशासनाकडे कोणत्याही कामाची अडचण येत असल्यास त्यांनी संपर्क साधावा। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल। कार्यकर्त्यांनी न घाबरता एक पाऊल पुढे टाकावे, त्यांच्या पाठीशी मी 5 पावले उभा आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ही मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमात शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दरगू गावडे, सर्जेराव पवार, दिलीप पाटील कोथळीकर, नितीन बागे, शेखर पाटील, अर्चना अमोल चौगले, सुजाता सर्जेराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही फाईट झालेली निवडणूक बाजूला ठेवा, झालेली निवडणूक ही मॅनेज निवडणूक होती। गेल्या शेवटच्या महिन्यात झालेल्या लाडकीमधला घोळ असेल किंवा बाहेर गावचे असणारे मतदार असतील, या सगळ्याचा परिणाम या राज्यातल्या निवडणुकामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी झाला। म्हणूनच निवडणूक आयोग आता जी माहिती पाहिजे ती देत नाही। आता आपली जबाबदारी, ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या जयसिंगपूर शहर अध्यक्षांनी नूतन अध्यक्षांनी केला, SIR हा अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी। या जिल्ह्यामध्ये 33 लाख मतदार आहेत, 10 लाख मतदारांचं मॅपिंग या ठिकाणी झालेलं नाही। ही जिल्ह्याची अवस्था आहे। तुमच्या तालुक्यात देखील कदाचित 50-50 हजार मतदारांचं मॅपिंग झालं नसणार आहे। कोल्हापूर शहरामध्ये 1.5 लाख मतदारांचं मॅपिंग नाही आहे। दक्षिण मध्ये 1.25 लाख मतदारांचं मॅपिंग नाही आहे। आता आकडेवारी थोडी मॅपिंग झाली असेल, परंतु आता 29 जूनला पुन्हा आपल्याला लोकांचे फॉर्म भरून मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करण्याची मोहीम करावी लागणार। 2002 नंतर ज्यांची लग्न झाले, ज्या सुना आलेल्या आहेत, ज्या मुली गेलेल्या आहेत, त्यांची 100% नावं नाही आहेत, त्यांचे पुरावे आपल्याला देऊन ती नावं आपल्याला समाविष्ट करणं हा उद्याचा भविष्य काळातला निवडणुकीचा पाया या ठिकाणी असणार। आम्ही ज्यावेळी इथं बसून चर्चा करतो, बंटी पाटील अमका झाला पाहिजे, गणपतराव दादा तमके झाले पाहिजेत, अमका झाला पाहिजे, तमका झाला पाहिजे, चर्चा करून उपयोग नाही। त्या अमका आणि तमका व्हायला तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे, तर आमचं चांगलं होणार आहे, नाही तर आमचं काही चांगलं होणार नाही। तुम्ही जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही, तुम्ही जोपर्यंत ताकदीनं या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी लढत नाही, तोपर्यंत हे स्वप्न आपलं उद्याच्या भविष्य काळातल्या ठिकाणी पूर्ण होणार नाही। आज सत्तेत असणारी माणसं सत्तेचा गैरवापर कशा पद्धतीने करतात याचा विचार आपण या ठिकाणी करू शकत नाही। ही अवस्था या ठिकाणी काय परिस्थिती आहे राज्यामध्ये, महागाई प्रचंड वाढलेली आहे, पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, आज गॅस वाढलेला आहे, त्या ठिकाणी पाणीपट्टी आता वाढलेली आहे। मी परवा सुद्धा सांगितलं, या राज्यातली पाणीपट्टी आता 12.5% या ठिकाणी वाढणार। आज पाणी प्यायला सुद्धा महाग। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि